Hello students, today we are going to study the hydrolysis of salt. First of all, we have see what is mean by salt and types of salt. So, types of salt मध्ये पहिला जो टाइप आहे, the first type of salt is salts derived from strong acid and strong base. असं सॉल्ट की जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेले आहे. एक्झाम्पल आहे NaCl, Na2SO4, KCl and KNO3. NaCl is a salt derived from strong acid and strong base. So how it form? So NaCl is a salt which is formed from NaOH, which is a strong base, and HCl, which is a strong acid. This NaOH and HCl, that is strong acid and strong base पासून आपल्याला काय तयार झालेले आहे, NaCl हे तयार झाले, म्हणून याला आपण सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस म्हणतो. सेकंड टाइप आहे स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. म्हणजे असा सॉल्ट की जो स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झालेला आहे. तर असा सॉल्ट कोणता आहे, तर याचे एक्झाम्पल्स आहेत NH4Cl, CuSO4, NH4NO3 अँड CuCl2. NH4OH वीक बेस आहे आणि HCl हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, म्हणून याला आपण म्हटलेलं आहे सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. थर्ड टाइप आहे सॉल्ट्स डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. एक्झाम्पल आहे CH3COONA अँड KCnO अँड Na2CO3. weak acid and strong base. And fourth type is weak acid and weak base. Salts derived from weak acid and weak base. Example आहे CH3COONH4 and second example आहे NH4CN. All these salts are derived from acid and base. आता आपण काय बघणार आहे, तर हायड्रॉलिसिस म्हणजे काय. पण हायड्रॉलिसिस बघण्याच्या आधी परीक्षेला याच्यावरती प्रश्न कसा विचारला जातो, तर डॅश डॅश इज ए स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, आणि याच्यातलं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं असेल पर्यायात, 4 पर्यायामध्ये, तर त्यातलं एक जो सॉल्ट असणार आहे तो कसा असणार आहे, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पर्याय शोधताना असा सॉल्ट निवडायचा आहे की जो कसा आहे, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेला आहे. मग प्रत्येक वेळेला हे पाठ करायचं का, तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक समजा सॉल्ट दिलेले असतात. आपण एकच एक्झाम्पल घेऊया. समजा NH4Cl हे एक्झाम्पल दिलेले आहे, म्हणजे पर्यायामध्ये दिलेले आहे. तर NH4Cl मगाशी आपण सांगितलं NH4Cl कशापासून तयार झालेलं आहे, तर NH4OH आणि HCl. पण NH4OH कसं आहे, वीक बेस आहे, आणि HCl कसं आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे NH4Cl हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस पासून तयार झालेले आहे. आपल्याला काय विचारलंय, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेलं कोणतं आहे. तर असे पर्याय जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येक वेळेला आपण बघायचं की ते कशापासून तयार झालेले. मग NaCl जे आहे ते आपलं काय असणार आहे, NaCl जर का पर्याय असेल तर NaCl काय असणार आहे, इट इज डिराइव्ड फ्रॉम स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. काही वेळेला तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं असेल आणि त्याचा टाईप विचारलेला असेल. आता समजा CH3CONA इज डॅश डॅश आणि खाली मग पर्याय असतील स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस, असं 4 पर्याय असणार आहेत. पण आपल्याला हे बघता आलं पाहिजे की CH3CONA हा जो सॉल्ट आहे हा कशापासून तयार झालेला आहे, तर CH3CONA मध्ये CH3COOH असं एक ऍसिड तयार होणार आणि NaOH हा बेस तयार होणार आहे. मग NaOH काय आहे, स्ट्रॉंग बेस आहे, आणि CH3COOH काय आहे, वीक ऍसिड आहे. म्हणजे इट इज ए सॉल्ट डिराइव्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. मग तुम्ही म्हणाल वीक ऍसिड कोणतं किंवा वीक
बेस कोणता किंवा स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस कुठला हे कसं ओळखायचं, तर आपण याच्या आधी तो पॉइंट बघितलेला आहे की स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे एक्झाम्पल कोणते आहेत, स्ट्रॉंग बेसचे एक्झाम्पल कोणते आहेत, वीक ऍसिडचे एक्झाम्पल कोणते आहेत आणि वीक बेसचे एक्झाम्पल कोणते, तर ते लक्षात ठेवायचे. आणि वीक कुणाला म्हणायचं, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कुणाला म्हणायचं, हेही आपण पाहिलेले. तर नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट. तर हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट सगळ्यात पहिल्यांदा मग आपण काय बघणार आहोत, हायड्रॉलिसिस म्हणजे काय. तर या ठिकाणी हायड्रॉलिसिस ऑफ ए सॉल्ट इज डिफाइंड ॲज द रिॲक्शन इन विच कॅटायन ऑर ॲनायन. आता कॅटायन आणि ॲनायन कुणाला म्हणायचं, कॅटायन कुणाला म्हणायचं, तर ज्या स्पेसिसवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला आपण कॅटायन म्हणतो आणि ज्या स्पेसिसवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याला आपण ॲनायन म्हणतो. मग रिॲक्शन इन विच कॅटायन ऑर ॲनायन ऑर बोथ आयन्स ऑफ ए सॉल्ट. तर हा जो सॉल्ट आहे या सॉल्टमध्ये जो सॉल्ट असतो तो एक कॅटायन आणि एक ॲनायन पासून बनलेला असतो. तर हा जो सॉल्ट आहे हा सॉल्ट मधला कॅटायन ॲनायन किंवा दोन्ही पण काय म्हटलेलं आहे, रिॲक्ट विथ आयन्स ऑफ वॉटर. आता आयन्स ऑफ वॉटर म्हणजे वॉटरचे आयन्स कोणते आहेत, H+ आणि OH-. जर का सॉल्ट मधले आयन म्हणजेच कॅटायन ॲनायन किंवा दोन्ही जर का वॉटर मधल्या आयन बरोबर रिॲक्ट झाले आणि काय होणार आहे मग रिॲक्ट झाल्यानंतर, टू प्रोड्यूस ऍसिडिटी ऑर अल्कॅलिटी ऑर समटाइम्स न्यूट्रलिटी. एकतर सोल्युशन जे तयार होणार आहे तर ते कुठलं असणार, एकतर ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. तर जर का सॉल्टचे कॅटायन किंवा सॉल्ट मधला कॅटायन किंवा ॲनायन किंवा दोन्ही वॉटर मधल्या आयन बरोबर रिॲक्ट होऊन जर का सोल्युशन हे ऍसिडिक तयार झालं असेल किंवा बेसिक तयार झालं असेल किंवा न्यूट्रल तयार झालं असेल तर या रिॲक्शनला काय म्हणायचंय, हायड्रॉलिसिस. थोडक्यात सॉल्टची वॉटर बरोबर रिॲक्शन म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणतो, हायड्रॉलिसिस म्हणतो. तर हायड्रॉलिसिसचा अर्थ कळला, सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ऍसिडिक बेसिक ऑर न्यूट्रल सोल्युशन. सोल्युशन जे तयार होणार आहे ते आयदर ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल किंवा न्यूट्रल असेल. तर नक्की ऍसिडिक असणार आहे का बेसिक असणार आहे का न्यूट्रल असणार आहे हे कसं ओळखायचं, किंवा कुठल्या सॉल्ट पासून कुठल्या प्रकारचं सोल्युशन तयार होतं हे आपण आता पाहणार, नेक्स्ट बघणार आहोत. तर हायड्रॉलिसिसचा अर्थ कळला. तर नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. जर का आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असलेला सॉल्ट जर का घेतला आणि त्याची जर का आपण हायड्रॉलिसिसची रिॲक्शन केली, हायड्रॉलिसिसची रिॲक्शन म्हणजे काय, तर आपल्याला काय करायचंय, वॉटर बरोबर रिॲक्ट करायचे. आता इथं आपण फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता आपण एक्झाम्पल मगाशी पाहिलं होतं, स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचं एक्झाम्पल कोणतं होतं, NaCl. तर NaCl इज ए सॉल्ट. कसला सॉल्ट आहे हा, तर इट इज ए सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट आहे हा. आता जर का हा आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तर त्याचं डिसोसिएशन कसं होणार, तर सगळे जे सॉल्ट आहेत ते आपण स्ट्रॉंग असतात म्हणून सांगितले, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो. आणि कम्प्लिटली डिसोसिएटसाठी आपण ॲरो जो असतो तो कसा लिहितो आपण, तर सिंगल ॲरो लिहित असतो. आणि म्हणून या ठिकाणी NaClचं डिसोसिएशन जे आहे ते आपण कसं लिहिलं, Na++Cl-. NaCl gives Na++Cl- in its aqueous solution. आता हे डिसोसिएशन झालं, पण Na+ आणि Cl- जर का H2O बरोबर रिॲक्ट झाले तर इथं काय तयार होणार आहे, तर Na+ म्हणजे कॅटायन, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा कॅटायन झाला. Cl- म्हणजे हा ॲनायन झाला, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. हा कॅटायन आहे आणि हा ॲनायन आहे, हा सॉल्ट आहे. या सॉल्टमध्ये Na+ हा कॅटायन आहे आणि Cl- हा ॲनायन आहे.
तर कॅटायन और ॲनायन रिॲक्ट विथ वॉटर, या ठिकाणी वॉटर बरोबर जर का रिॲक्शन झाली तर इथं काय तयार होणार आहे, तर Na वॉटरमध्ये कोणते आयन्स असतात, H+ आणि OH-, तर Na+ आणि OH- मिळून इथं NaOH तयार होणार आणि H+ आणि Cl- मिळून काय तयार होणार, इथं HCl तयार होणार. आता इथे HCl आणि NaOH तयार होणार आहे, पण आपण काय सांगितलंय बरं, HCl आणि NaOH जे आहेत हे कसे आहेत, तर हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट हे काय असतात, नेहमी कम्प्लिटली डिसोसिएट होत असतात. ते कंबाईन फॉर्ममध्ये नसणार आहेत. मग या ठिकाणी HCl + NaOH + H2, कारण की हे वॉटरमध्ये तयार झालेत. मग वॉटरमध्ये यांची रिॲक्शन कशी होणार, तर या ठिकाणी H3O+, जो H+ आयन आहे, कशातला, HCl मधला H+ आयन आणि H2O मिळून इथं काय तयार झालं, H3O+, शिल्लक काय राहिलं, Cl-, म्हणजे इथं Cl- लिहिलं. त्याच्यानंतर इथं NaOH आहे. NaOH मध्ये Na+ आणि OH-, हा Na+ OH- बरोबर या ठिकाणी इथं रिॲक्ट होतं आणि म्हणून इथं Na+ आणि OH- तयार होते. थोडक्यात हे जे आहेत HCl आणि NaOH हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळं हे कम्प्लिटली डिसोसिएट होतात. हे आयोनिक फॉर्ममध्येच असतात. हे Na+, Cl-, H+ आणि OH- या फॉर्ममध्येच असणार आहेत ॲक्वियस सोल्युशनमध्ये आणि त्यामुळं हे जे सोल्युशन आहे म्हणजे NaCl जर का आपण वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर हे Na+ आणि Cl- म्हणजेच कॅटायन आणि ॲनायन जे आहेत या ठिकाणी हे हायड्रॉलिसिस रिॲक्शन दाखवत नाहीत, कारण की या ठिकाणी हे दोन्ही पण कसे इलेक्ट्रोलाइट आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. इथं जेवढे H+ आहेत तेवढेच काय आहेत, OH- आहेत आणि जेवढे H+ आहेत तेवढेच OH- असल्यामुळं या ठिकाणी हे जे सोल्युशन असणार आहे ते कसं असणार आहे, न्यूट्रल असणार आहे. जर का इथं एकच कोणता तरी आयन असतं आणि दुसरा आयन जो आहे म्हणजे इथे H+ आणि हा OH- आहे, पण H+ जर का कंबाईन फॉर्ममध्ये असता आणि दुसरा OH- असता किंवा दुसरा या ठिकाणी OH- आहे तो जर का डिसोसिएट फॉर्ममध्ये असता तर आपलं सोल्युशन बेसिक झालं असतं. पण या ठिकाणी थोडक्यात जर का H+ हे फ्री फॉर्ममध्ये आयन्स असतील तर सोल्युशन ॲसिडिक असतं. जर का फ्री फॉर्ममध्ये OH- आयन असतील तर ते सोल्युशन बेसिक असतं. पण इथं काय आहे, फ्री फॉर्ममध्ये म्हणजे हे आयोनिक फॉर्ममध्येच आहेत. H+ आणि OH- जेवढे H+ आहेत तेवढेच OH- आहेत आणि जेवढे H+ असतील तेवढेच OH- असतील तर आपण त्या सोल्युशनला काय म्हणतो, तर न्यूट्रल सोल्युशन म्हणतो. आपण सोल्युशन बघितलेलं ॲसिडिक सोल्युशनमध्ये काय असतं, H+ आयन्स जास्त असतात, बेसिकमध्ये OH- आयन्स जास्त असतात आणि जर का सोल्युशन न्यूट्रल असेल तर त्याच्यामध्ये H+ = OH- असतात आणि म्हणून हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन कसं आहे, न्यूट्रल आहे. मग आणि म्हणून या ठिकाणी स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस मधले जे आयन्स आहेत म्हणजे कॅटायन आणि रिॲक्टन हे वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाहीत आणि म्हणून द कॅटायन और ॲनायन ऑफ द सॉल्ट या ठिकाणी डज नॉट रिॲक्ट विथ, या ठिकाणी रिॲक्ट विथ वॉटर अँड देअर इज नो हायड्रॉलिसिस रिॲक्शन. परीक्षेला विचारताना या पॉइंटवरती प्रश्न कसा विचारतात, तर NaCl डज नॉट शो हायड्रॉलिसिस रिॲक्शन किंवा NaCl म्हणजे स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस आहे, हा हायड्रॉलिसिसची रिॲक्शन दाखवत नाही, एक्सप्लेन करा असं विचारतात. तर आपल्याला हे सगळं लिहायचं आहे. तर लक्षात आलं. तर या पद्धतीनं हायड्रॉलिसिस म्हणजे काय, ही हायड्रॉलिसिस रिॲक्शन आहे ही बरोबर न्यूट्रलायझेशनच्या अपोजिट रिॲक्शन आहे. न्यूट्रलायझेशन म्हणजे काय, तर ॲसिड रिॲक्ट विथ बेस टू फॉर्म सॉल्ट अँड वॉटर आणि या ठिकाणी बरोबर अपोजिट रिॲक्शन म्हणजे हायड्रॉलिसिस आहे. सॉल्ट रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म ॲसिडिक ऑर बेसिक सोल्युशन आणि म्हणून या ठिकाणी हायड्रॉलिसिस इज अपोजिट रिॲक्शन ऑफ न्यूट्रलायझेशन. पण अंडरस्टँड, हायड्रॉलिसिस मीन्स व्हॉट, अँड स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट शोज हायड्रॉलिसिस रिॲक्शन. ठीक आहे, ओके, थँक्यू.